पाण्याचे बॉक्स सुद्धा उपलब्ध आहेत खेळणाऱ्यांसाठी। या उन्हामध्ये आपण पाहणार आहोत तर पाण्याची जास्त गरज आहे, कोणत्याही प्रकारचा इथं पाण्याची कमतरता भासणार नाही। सर्व खेळाडूंना विनंती आहे पाणी लागेल तेवढा पिया, पाण्याची जास्त गरज आहे। तर हो सर्व हो सनी कल्चर की आयडिया कर इथं हे बाई असं भान जरा भान हवा तरी येईल, खोलाच लागते नाही ना पण गरम जाम होते। आणि आपल्यासाठी सर्व खेळाडूंना जो खेळाडू कक्ष आहे ना त्या खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। तिथे खुर्च्या लावायच्या आहेत। आपले सर्व सल्लागार कमिटी असेल, केगाव प्रीमियर लीग कमिटी असेल तर कमिटीच्या मेंबर विनंती आहे की हेमंत पाटील थोडा खेळाडूंसाठी तिथे खुर्च्या उपस्थित करून द्यायच्या आहेत। मंगलमूर्ती संघाचे एक सिनियर खेळाडू सुद्धा आपण पाहतोय, हेमंत पाटील खूप अतिशय मेहनत करताना आपण पाहतोय। मानकेश्वर स्ट्रायकर संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। तर राजा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावर। एक खूप मोठं नाव केगावचं राजेंद्र म्हात्रे द्वारकामाई पदयात्रा मंडळ केगावचे अध्यक्ष आहेत। अनेक वर्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय की शिर्डी येथे पदयात्रेचं जे आयोजन केलं जातं। अनेक वर्ष या सर्व साई भक्तांना शिर्डी येथे दर्शनासाठी पायी दिंडी म्हणून हे चालत नेतात असे आपले द्वारकामाई पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष। इथं बसा समोर। तर लहान मुलांनी कोणीच गर्दी करू नका स्टेजवर। मोठ्या आता रिकामे होतील तेव्हा मोठ्या रिकामे होतील ना सूरज लगेच भरून ठेव। चला क्षेत्ररक्षण स्वीकारले आपण लावून घ्यायचं। मानकेश्वर स्ट्रायकर्स चला प्रतीक ठाकूर 11:15 वाजलेले आहेत। आज उद्घाटनाचा सामना नाही आहे, आज दुसरा दिवस आहे। काल उद्घाटन होता म्हणून आपण समजून गेलो का बाबा चला ठीक आहे थोडंसं 11:30 पावणे 11 वाजले सामना चालू व्हायला, पण आजच्या दिवसाला 10:30 वाजता नेट सामना चालू व्हायला पाहिजे होता। पण खेळाडूंनी कुठेतरी थोडासा उशिरा आल्यामुळे सामन्याला उशिरा सुरुवात होतोय, पण काही हरकत नाही। पण आपण आता कुठेतरी लेट करू नका। चला मानकेश्वर स्ट्रायकर संघ पाहतोय आणि लाईनअप मध्ये मैदानामध्ये जायचं आहे, लाईनअप मधनं बाहेर यायचं आहे की युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे ही सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। पंच सुद्धा आमचे क्वालिफाईड आहेत, अतिशय जबरदस्त असे पंच पाहतोय आपण। गणेश भोईर यांची कामगिरी जर पाहिली आपण पंचांची तर एक जबरदस्त असा पंच। तर त्यांच्या समेत पाहतोय की केगावचा हार्ड हिटर एक हर्षद ठाकूर, दोन पंच आपण आज तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मानकेश्वर स्ट्रायकर व्हॉलेंटियरची भूमिका। जे मागे कोण खेळाडू बसले तिघं पोरं आहेत तर आपण जा चला व्हॉलेंटियरची भूमिका पार पडा, नसेल तर मागे नका बसू, या कोपऱ्यात येऊन बसा। हेमंत पाटील आपण सुद्धा व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये आहेत। तर यानंतर होणारा जो सामना असेल त्रिमूर्ती वॉरियर्स आणि पार्थन गारवी स्पोर्ट, तर या खेळाडू संघाचे खेळाडू जर आले असतील तर आपण सुद्धा सीमारेषेवर उभे असाल तर व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडली तर खरंच या केगाव प्रीमियर लीगला आपला सुद्धा हातभार लाभेल। तर आपण पाहतोय की सामना आजच्या दिवसातला पहिला मानकेश्वर स्ट्रायकर्स एक प्रतीक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, तर दुसरीकडे असेल परेश पाटील यांच्या कसली छोटी मोठी मोठी घे उलट रिकामी झाली तर साधी भरायला होईल पाणी आणि ही बॅग तिथे पाठव यांचा नाला कोण भरावा। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत। मानकेश्वर संघाचा 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे। कंपल्सरी 12वा खेळाडू इथे पाहिजेच, कारण YouTube लाईव्ह स्पर्धा आहे। ज्यावेळी इथे
रिव्ह्यू घ्याल तुम्ही त्यावेळी तुमचा इथं खेळाडू कंपल्सरी पाहिजेच 12वा, अन्यथा कुठेतरी तुम्हाला असं वाटलं का बाबा चुकीचा डिसिजन आहे की रन कमी आली की चेंडू कमी आला तर याला जबाबदार तुम्ही स्वतः असणार आहात. म्हणून आपला 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवायचा आहे आणि पंचांना विनंती आहे की प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू दिला जाईल. तर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना पाहतोय की एकीकडे असेल परेश पाटील डावकुरे हाताचा फलंदाज आणि दुसरीकडे असेल योगेश पाटील. हर्षद बोल. एक असं चालेल, दोन याच्यात ना. थांब एक मिनिट, थांब जरा, थांब. दोन कंपल्सरी घेतलेले. एकच केली ती, दोनच निवडले. कोणी मग दोन कंपल्सरी आहे खेळवणं. तसंच खेळवलं ना आम्ही तिघे हर्षद काल खेळवले. काय करायचं आपण आयकॉन काढलेले ना. हॅलो. मानकेश्वर संघामध्ये 240+ आहेत. एक निलेश ठाकूर आणि एक मिलिंद पाटील. मिलिंद पाटील म्हणजे मराठी राजा असेल आवड्यातला. तर आपण सलामीला पाहतोय की परेश पाटील आणि योगेश पाटील. तर प्रथमच मानकेश्वर स्ट्रायकर कडनं आपण गोलंदाज पाहतोय की निलेश ठाकूर 40+ खेळाडू आहे. हा चालेल, मग एक शॉट लावायला सांगण्याचा प्रयत्न किंवा शॉट नको, 2 ओव्हरचा दिसत आहे मी येते बोलते 10 मिनिटात. 2 ओव्हरचा देऊ दे. मग आता प्लेयर 11 लावू दे. 2 ओव्हर मध्ये आला तर घेऊ लगेच. पेनल्टी सांग मग काय ती अगोदर सांग. मग
हॅलो, पंच इशारा करतात की सामन्याला सुरुवात करायची आहे. एक त्यांचा 40+ खेळाडू 5 मिनिटांमध्ये येतोय, तर आपण 2 षटकांचा त्या खेळाडूसाठी अवधी दिलेला आहे. आणि जर नाही आला तर तुम्हाला 10 खेळाडूमध्ये खेळावं लागेल. प्रतीक ठाकूर याची नोंद घ्यायची आहे. 10 प्लेअर मध्ये खेळायला लागेल आणि सर्कलच्या बाहेर तुम्हाला एक खेळाडू कमी ठेवावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. तर आपण पाहतोय की आजच्या दिवसातला पहिला सामना केगाव प्रीमियर लीग पर्व 5 चा सुरुवात होतोय. पहिला चेंडू काय अतिशय सुरेख चेंडू टाकला. 40+ खेळाडू निलेश ठाकूर, परेश पाटील यांच्या पायाला चेंडू आदलतोय. पंचांकडे दाद मागतोय, पंच दाद फेटाळतात की पंच म्हटला प्रणय भोईर, तर यांच्याकडनं अजून तरी कधी तर चुकीचा डिसिजन आला नाही. एक क्वालिफाईड पंच आणि शांत डोक्याचे पंच आहेत, योग्य तोच डिसिजन देणार, यात काही शंका नाही. आणि बघा खरंच हॅलो चेक. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अध्यपती देव बाप्पा गणपती. प्रथम गणराय करूया कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते माऊले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते माऊले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायानं हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाच्या हरदैवत छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुजरा. अरदैवत आगरी कोले कराड्यांची कुलस्वामिनी आणि आई एकविरा माता सुद्धा नक्कीच. आपण त्याच बरोबर स्वर्गीय लोकनेत्या डिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून चलूया मॅचची दिशाना, जिथे केगाव प्रीमियर लीग 2026 चा थरार दुसरा दिवस अनुभवत आहे. कारण कालच्या सत्रामध्ये येल्लो आर्मीने बाजी मारली, अर्थात 6 मध्ये 12 अभय होते आणि नीरज ठाकूर स्ट्राईक वरती होता. कमालची मॅच रंगली होती काल शेवटच्या टप्प्यामध्ये. आज कुठली आर्मी बाजी मारेल? कालच्या सत्रामध्ये पिवल्या आर्मीनं बाजी मारली. पहिली मॅच प्रतीक ठाकूर उर्फ गड्डू, टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक दिग्गज नाव जो अगदी पाहायला मिळेल. कालच्या सत्रामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रतीक ठाकूरचा संघ अर्थात किरण पवारचे नेतृत्व खेळत असताना संघ चॅम्पियन ठरलाय. कमालची स्पर्धा रंगली होती. केगाव प्रीमियर लीग केगावकरांची अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. रंगीबिरंगी दुनियामध्ये पहिली मॅच एन्जॉय करता प्रेक्षकांनो. कमालची मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रतीक ठाकूर असेल, ओ कमालीचा बॉल पाहायला मिळाला. आज ओल्डीचं गोल निलेश ठाकूर काय कमालीची गोलंदाजी करतोय. आज सर्व हुंबक करून आल्या या खेळपट्टीचा. कारण आज आपण पाहता 40+ धावा आपला वयाचं वर्ष गाठलाय, तरी सुद्धा काय कमालीची गोलंदाजी करतोय. कौतुक करावं तितकंच कमी. लाईव्ह टेक्निकल PTC पनवेल टेनिस क्रिकेट live.com वरती नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आणि पाहूया केगाव प्रीमियर लीग चा थरार अनुभवताय. कमालची स्पर्धा रंगली. हो कमालचा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट भिरकावून दिलाय पहिल्याच बॉल वरती. बॉल हवाई सफर यश DJ टॉक. थँक्यू सो मच DJ मास्टर. सूरबधीर संगीत ऐकलात. PTC live.com वरती तुम्ही जोडले गेलात. नक्कीच कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. कमालची स्पर्धा त्यामधील केगाव प्रीमियर लीग 2026 चा थरार आज दुसरा दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय.
आला पाहिजे. आवाज वाढव, थोडा आवाज वाढव. ओ इथे खालीच राहिला बॉल पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये सोपवलाय. काय कमालीची गोलंदाजी निलेश ठाकूरना थैया थैया नाचवलं तर फलंदाजांना. पण चौथ्या बॉलवरती 5व्या बॉलवरती आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. नक्कीच काय गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या अर्थात 8 धावा झाल्यात. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. सुमधूर असा गेलो ने असा आलो. पाहत राहा केगाव प्रीमियर लीग. यस डीजे. नक्कीच आपण पाहताय एका बाजूला टीम कॅप्टन असेल प्रतीक ठाकूर, त्यांचे विपक्ष कॅप्टन असेल परेश पाटील. काय कमालची मॅच रंगली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. 1 बाद. कमालची स्पर्धा पाहायला मिळतो. केगाव प्रीमियर लीग केगावकरांची अभिमानाची स्पर्धा दैदिप्यमान सोला पाहायला मिळतोय. चमचमणारा ट्रॉफ्याज मानाचा करंडक. कालच्या सत्रामध्ये येल्लो आर्मी काय बाजी मारली. कमालची स्पर्धा कालच्या सत्रामध्ये. ओ इथे पा खालीच राहिला. पडल्यानंतर खालीच राहिला बॉल. कमालची मॅच पाहताय. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असेल सिद्धेश घरत पाहायला मिळेल आपल्याला. पहिली मॅच केगाव प्रीमियर लीग स्पर्धा म्हणली की एक चान्स दिला जातोय अर्थात सर्व टीमला. कारण एक पराभूत झाला, एक चान्सला पुढे द्यावा लागतोय. तिथून हारला धुवळा मॅच असेल, तिथून हारला तर या स्पर्धेतून बाहेर व्हाल. काय कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. ओ कट करायचं होतं बॉल. प्रचंड वेग थेट विकेट किपरच्या हातामध्ये सोपवलाय. इट्स अ डॉट बॉल. विकेट किपरच्या भूमिकामध्ये प्रतीक ठाकूर सेनापती टीमचा टीम कॅप्टन लीड करतोय. काय कमालचे चेंडू पाहायला मिळतात. सिद्धेश घरतनं काय कमालची गोलंदाजी केली. 2 बॉल डॉट टाकल्यात सलगण्याचा. कमालचे कौतुक करावं तितकंच कमी या गोलंदाजाचा. पहिला षटक ओल्ड इज अ गोल्ड. निलेश ठाकूरनं काय कमालचं षटक हाताळलाय. त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत सुद्धा आपल्या हर्षद ठाकूर यांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाईल. उजव्या इष्टीवरती बॉल होता. जास्तच बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. 2 बॉल डॉट आल्यानंतर एक प्रेशर थोडा हलकं करणारा वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रेशर क्रिएट केलंय फलंदाजांच्या वरती. काय गोलंदाजी राहिली अप्रतिम. ओ चांगला बॉल. काय कमालीचा. पडल्यानंतर खालीच राहते बॉल. हीच तर सिद्धेश घरतची खासियत आहे. कसे बॉल वलवायच्या आणि कसे बॉल बाहेर काढायच्या. काय कमालची गोलंदाजी राहिली. एक बॉल वाईट आला, त्यानंतर आणखीन एक डॉट आलाय. खालीच राहतो पडल्यानंतर बॉल. काय कमालची स्पर्धा रंगली. ओ स्लोवर वन बॉडीवरती हाताळलाय. त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. 1 रन्स पूर्ण करत असताना लेग पाईस हर्षद ठाकूर यांचा इशारा आलाय. पंचाच्या भूमिकामध्ये पाहताय ऑफिशियल पंच. धावफलक धावा झाले तर आपले गुन्हे लेख सांगतील. 10 धावा झाल्या. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 बाद 10. काय कमालची मॅच पाहायला मिळतो. पहिली मॅच इरादे स्पष्ट केलेत समोरच्या टीमना. धाबे दणाणल्यात. विरोधकांना काय कमालची गोलंदाजी केली साकारत असताना. ओ इथे पहा आपल्याला डिक्लेअर स्वरूपामध्ये या बॉलवरती मिळतील आणखीन एक धाव. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा इस भरोसे पर मत रहो दोस्त लोग. अपना टाइम कभी आता नाही. अपना टाइम खुद लाना पडता. आता आपला टाइम आणावा लागेल. ज्या अडचणीमध्ये परिस्थिती टीम पाहायला मिळतो ना, त्या अडचणीमधून कुठला फलंदाज काढेल आणि कुठल्या या स्पर्धेमध्ये आपला धाबे दणाणून सोडेल कुठली टीम असेल. ओ फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय. पाहूया या बॉल वरती नशिबाचा षटकार. घे धक्का घे छक्का. या बॉल वरती नो बॉल. यस डीजे टॉक.
डिसिजन इज पेंडिंग. हायकोर्टामध्ये आता डिसिजन पोहोचवलाय. दूध का दूध, पाणी का पाणी. आता पीटीसी लाईव्ह आपल्याला निर्णय देईल या बॉलवरती. काय डिसिजन असेल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. या बॉलवरती आता फ्री हिट येईल. काय कमालचे रिव्ह्यू सुद्धा संपलाय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जातोय. अर्थात काही कमालची स्पर्धा. आता प्रेशर जिथे 3 बॉल डॉट आले होते त्या गोलंदाज सिद्धेश घरतनं आता नो बॉल टाकलाय. नो बॉल वरती आणखीन एक 7 धावा मिळाल्यात. काय स्पर्धा रंगली, काय मॅच रंगली. धावा झाल्या त्या आपले गुणलेख संख्येल 18 धावा, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सिद्धेश घरत. हो चांगला बॉल. वुडलँड स्वरण ठोस केला बॉलला. उचल घेणारा बॉल पाहायला मिळाले. इथं पहा चालाकी पहा. या बॉल वरती चालाकी पहा. काय कमालीची चालाकी पाहायला मिळतोय. चपलाई क्रिकेट मध्ये असणं हे खेळाडूचं आपल्याला वाक्य पाहायला मिळतोय. चपलाई दाखवली प्रत्येक ठाकूरनं. तिथं फेकला बॉल आणि त्यावरती एक धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावा झाल्या त्या 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. प्लेयर आलाय का प्रत्येक ठाकूर? तुमचा खेळाडू आलाय का? नाही ते एक खेळाडू तुम्हाला बसवावा लागेल असं आयोजकांकडून निर्णय आलाय. सर थर्ड अंपायर कुठल्यासाठी असेल? इथं चाचपणी केली जाईल पीटीसी लाईव्ह वरती. अंपायर तुमचा रिव्ह्यू असेल का? हा अंपायर रिव्ह्यू असेल. कारण टीमनं एक रिव्ह्यू गमावलाय आपण पाहताय. दूध का दूध, पाणी का पाणी. आता पीटीसी लाईव्ह आपल्याला सांगेल या बॉलचा निर्णय का असेल. कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. केगावकरांची अभिमानाची स्पर्धा आज रंगली. आज रंगीबिरंगी दुनियामध्ये स्पर्धा एन्जॉय करताय. काय खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. तसनंतर समसमणारा ट्रॉफ्यास लाईव्ह वरती आपले संवेद जोडले जातात. पीटीसी लाईव्ह टेक्निकल. हॅलो, ही एक धाव आहे की खेळाडूने ज्यावेळी चेंडू किपरच्या हातामध्ये गेला तर खेळाडू पुढे होता. जर थ्रो लागला असता स्टंपवर तर खेळाडू बाद झाला असता. हो काय निर्णय पाहायला मिळतोय. कारण पॉपिंग क्रीजच्या पुढे होता खेळाडू. त्याच कारणाच्या बॉलवरती एक धाव पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर धावा झाल्या त्या अर्थात 19. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. सुमधुर संगीत ऐकूया. असा गेलो ने असा आलो. पाहत राहा, ऐकत राहा केगाव प्रीमियर लीग. तुमचं राजा आले बघ ना आवडतला. मिलिंद राजा. मोरे बाहेर नको जाऊ. मोरे बाहेर नको येऊ. तू बाहेर नाही यायचा. राजा आहे. राजा तुमच्या लिस्ट मध्ये नाव आहे. तुमची जिम्मेदारी आहे त्याला बोलवायची. कोण आहे? मिलिंद पाटील. प्रत्येक ठाकूरच्या टीम मध्ये 40+ मिलिंद पाटील असतील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नाही तर अन्यथा 10 प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल असे आयोजकांकडून निर्णय आलाय. हॅलो, प्रतीक ठाकूर आपल्यामध्ये मिलिंद पाटील 40+ हा खेळाडू तुमच्यामध्ये आहे. तरी तुमची जिम्मेदारी होती त्याला ग्राउंडवर बोलवणं. का प्रत्येकाची टीमची जिम्मेदारी आहे की आपल्या टीम मध्ये कोण खेळाडू आहेत कोण नाही तुम्हाला समजायला पाहिजे होतं. का आपण ज्यावेळी ऑप्शन झाल्या प्रत्येक कॅप्टन आणि ओनरला लिस्ट व्हॉट्सअपवर सेंड केलेले आहेत. ग्रुपवर सेंड केले आहेत. आणि 2 40+ कंपल्सरी आहेतच खेळायला. याची नोंद घ्यायची आहे. हॅलो चेक. आपल्याला पाहायला मिळतोय
हा सर्व टीमला लक्ष वेधते. कुठलाही खेळाडू जो प्लेइंग 11 मध्ये असेल तो जर बाहेर आला तर नक्कीच पेनल्टीचे समोर जावं लागेल. लाईव्ह टेक्निकल आहे, आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे, आपल्या गावाची हक्काची स्पर्धा. केगाव प्रीमियर लीग उरण तालुक्यामध्ये आज घुंगवतोय. केगावच्या गावामध्ये मिलिंद पाटील त्याला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 40+ भूमिकामध्ये पाहायला मिळतील. 6 षटकांची मॅच पाहायला मिळतोय. 36 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. ऑनर नेम अविनाश पाटील असतील आणि टीम नेम माणकेश्वर स्ट्रायकर प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक ठाकूरचे ऑनर पाहायला मिळते. तच नंतर युवा स्ट्रायकर टीम कॅप्टन योगेश, टीम कॅप्टन असेल परेश पाटील आणि ऑनर नेम प्रकाश मात्रे पाहायला मिळतील. काय कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. केगावकरांची अभिमानाची स्पर्धा, हक्काची स्पर्धा घेऊन आलोय. कालच्या सत्रामध्ये पहिला दिवस, आज दुसरा दिवस पाहताय. त्यामधील पहिली मॅच आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या. त्यात 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 19 धावा. पीटीसी लाईव्ह टेक्निकल आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेल टेनिस क्रिकेट.com नवीन असाल तर चॅनल वरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपल्याला पाहायला मिळतोय काही क्वालिटी आणि फंटॅस्टिक प्रत्येक बॉल टिपला जातोय त्यांच्या माध्यमातून. कमाल कौतुक करावं तितकंच कमी. 2 कॅमेरानं लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली जातोय. अर्थात काय कमालची स्पर्धा रंगली. कौतुक करावं तितकंच कमी या केगाव प्रीमियर लीगचं हक्काची स्पर्धा. त्यामधील पहिली मॅच महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमला. काय कमालची स्पर्धा रंगतोय. पहिली मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी प्रेशर आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी कमी पाहायला मिळतोय. पहिली मॅच हरल्यानंतर कुठेतरी प्रेशर असतो, कारण ती डुअर डाय आपल्याला मॅच खेळावा लागेल. नॉकआउट मॅच तिथून हारला तर 365 दिवस या केगाव प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्हाला थांबावं लागेल. ती प्रेशर असतो. एक मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी प्रेशर आपला खाली पाहायला मिळतोय. कमालची स्पर्धा रंगली. स्पीडअप करा दोन्ही पंचांना विनंती असेल. हर्षद आणि हा गणेश ऑफिशियल पंच आज पंचांचा पॅनल गणेश दादा असतील, त्याच नंतर हर्षद दादा असतील. ऑफिशियल पंच पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आज पंचांचा पॅनल कुठेतरी उंचावताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर धावा झाल्या त्या 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. कमालची स्पर्धा रंगतोय. कौतुक करावं तितकंच या स्पर्धेचा कमी राहिलाय. काय समसमणाऱ्या ट्रॉफ्यास पाहायला मिळतात. मानाचा टायटल, एकच टायटल हृदयामध्ये केगाव प्रीमियर लीग 2026 सातारा. एका बाजूला असेल प्रतीक ठाकूर आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला परेश पाटील. 2 कॅप्टनचे युद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून युद्ध कोण जिंकेल आपल्याला येणारा काल सांगेल, येणारा टाइम सांगून जाईल. काय कमालची स्पर्धा पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज रोहन मोरे नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 एन्जॉय करताय. हो चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राइव्ह द हिट केला बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक लावला गेला. प्रोटेक्शन आहे. उचलेल फेकेल तत्पूर्वी एकच धाव पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती एन्जॉय करताय अर्थात रोहन मोरे आला. आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळतोय. रुपेश नावाचा बॅटर. हो चांगला फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सरळ भिरकावून दिला. आउट ऑफ द पार. घे धक्का घे चक्का. डीजे तू कर काय तू बी टॉक चल टॉक. नक्कीच टायटल पाहिलात. केगाव प्रीमियर लीग हा टायटल पाहताय. काय कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. त्यामधील पहिली मॅच महत्वाची मॅच. एका बाजूला प्रतीक ठाकूर त्यांच्या विपक्ष फाईट करणारे टीम परेश पाटील काय कॅप्टनच्या भूमिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमालची स्पर्धा रंगली. कौतुक करावं तितकंच कमी राहिला या केगाव प्रीमियर लीगचा. त्यामधील पहिली मॅच फाईट करणारी टीम पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
रुपेशच्या बाळमधून षटकार आलाय. ओ चांगला डिफेन्स केला बॉलला. पुश करा खुश करा. या बॉलवरती मिळेल एकच रन्स. का धावांवरती स्कोरबोर्ड हलकं पुढे सरकेल. 27 धावा 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जिथे एक विकेट प्राप्त झाले. कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय 15 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. ओ चांगला बॉल आपल्याला पडल्यानंतर खालीच राहिला बॉल. हा बॅटर सांगत असताना काय रोहन मोरेनं बॉल टाकलाय. या बॉलची पातच रावा इतका चांगला बॉल पाहायला मिळाला. फसवा बॉल आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. योगेशला थांबवलाय जो अद्याप 15 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच सोबतीला रुपेश सुद्धा साथ देतोय. ओ फुल टॉस बॉल फुल टॉस वरती केला. फुल ठोल वसूल मिळतील या बॉल वरती 6. मास्टर कमालची स्पर्धा. त्यामधील 33 धावा झाल्या. 30+ धावा झाल्यात या टीमच्या. काय कमालची स्पर्धा. अद्याप तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. हो आता चांगला बॉल पाहायला मिळाला. या बॉलवरती मिळतील 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावफलका धावा झाल्या ते 34. ड्रिंक्स ट्रॉली दोन्ही टीमला विनंती करेन 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. त्यानंतर आपल्याला 2 मिनिटाचा अवधी दिला जातो ड्रिंक्स ट्रॉली मध्ये. कारण उन्हाचा इतका तडका. पाहत राहा ऐकत राहा स्पर्धा केगाव प्रीमियर लीग. असा गेलो ने असा आलो. ब्रेक देऊया डीजे मास्टरला. यश डीजे. थँक्यू सो मच. काय सुमधुर संगीत ऐकलात. कमालची स्पर्धा पाहायला मिळतो. ड्रिंक्स ट्रॉली समापन झालाय. मॅचला करूया सुरुवात. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आपल्याला रुपेश पाहायला मिळेल. लाईव्ह टेक्निकल आपल्या समोर जोडले गेलेत. PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.com या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि .m दाबायला विसरू नका. कारण आपल्या हक्काचं चॅनल पाहायला मिळतोय. त्या चॅनल वरती पहा केगाव प्रीमियर लीग चालू आहे PTC लाईव्ह वरती. घर बसले तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकताय. रुपेश पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. सेनापती टीम कॅप्टन प्रतीक ठाकूर टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉल नंतर धावा झाल्या ते 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स.
आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक ठाकूर. हो इथे कॅच उडालाय. ठाकूर करेल का पलटवार या बॉलवरती? पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ बॉल न मारली बाजी. या बॉलवरती मिळाल्या ते 4 धावा. एचडीजे टग धावफलका धावा झाल्या त्या 38 धावा 38 ऑन रन स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. ओ चांगला डिफेन्सिव्ह बॉल पाहायला मिळाला. हीच तर खासियत आहे. पहिल्या बॉल वरती आपल्याला चौकार तर मिळाला. या षटकामध्ये कुठेतरी या षटकाचा आपला इक्वेशन कुठेतरी आपण कमी केलाय. तर डिफेन्सिव्ह पाहायला मिळाला. रुपेश काय कमालची फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. काय स्पर्धा रंगली. केगाव प्रीमियर लीग एकच टायटल सर्वांच्या हृदयामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ चांगला बॉल पाहायला मिळालाय. वुडलँड्स वरून बॉल टॉस होताना पाहायला मिळालाय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला बॉल. हे लीडचा डॉट बॉल. प्रत्येक ठाकूरला हेच करावं लागेल. कमी धावांवरती रोखावं लागेल. षटक क्रमांक 4 एन्जॉय करताय सरसेनापती टीमचा टीम कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती एन्जॉय करता. प्रेक्षकांनो घर बसले एन्जॉय करू शकता केगाव प्रीमियर लीग. हो व्हॉट अ स्ट्रोक. कमालचा फटका सपाट लगवली. काय फटका सजवलाय. या स्पर्धेतील सर्वोत्तम फटका या बॉलवरती मिळाले ते 6. एचडीजे सबसे काथिल योगेश पाटील काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन खेळाडू आयकॉन सारखी लीडिंग ऑफ द बॅट. या बॉल वरती सर्वाधिक मोठी विकेट गारत का योगेश पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. एचडीजे मध्ये होता. त्यानं अहंकार वाजवला होता आपल्या नावाचा. ऍज अ आयकॉन खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळतो ऑक्शन मध्ये. आणि त्यानं आयकॉन सारखी फलंदाजी केली. ऑफ साइडला वॉटर स्ट्रोक फॅन्टॅस्टिक. त्या फटक्यामध्ये प्रेमात पडावं इतकं चांगला फटका पाहायला मिळाला होता या बॉलवरती. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर खालीच राहतो ऑप्स्टमवरचा बॉल. प्रतीक ठाकूरचा शेवटचा बॉल आलाय. डॉट 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावा झाल्या त्या 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 45 धावा झाल्या. 2 बाद 45 40 प्लस धावा झाल्या त्या संघाच्या. अद्याप येणारे 12 बॉल असतील. 6 षटकांचे खेळ पाहायला मिळतोय. 36 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलका धावा झाल्या त्या 45. कमालची मॅच पाहायला मिळतो. पहिली मॅच केगाव प्रीमियर लीग मधील. एका बाजूला प्रतीक ठाकूर टीम कॅप्टन आणि त्याच्या समवेत फाईट करणारे टीम परेश पाटील टीम कॅप्टन पाहायला मिळतोय. रुपेश अद्याप टक धरून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याला सुद्धा ठाऊक आहे जिथपर्यंत शेवटचा बॉल खेळेन तिथपर्यंत मी 60-70 प्लस धावा करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या टीम साठी लढतोय झगडतोय मैदानाच्या आतमध्ये. रुपेश नावाचा आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असेल सिद्धेश नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे लीडिंग ऑफ द बॅट
फर्स्ट स्लिप मध्ये पकडला गेला जेल. रुपेश सुद्धा परतला मैदानाच्या बाहेर. जसा आलो जसा गेलो आपल्याला पाहायला मिळतो आणखीन एक विकेट. योगेश पाटील नंतर रुपेश सुद्धा परतला मैदानाच्या बाहेर. यश विजय. आपण पाहतो व्यासपीठावर माजी सरपंच मोतीराम म्हात्रे यांचं देखील स्वागत झालेलं आहे. आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये दहा फलका धावा झाल्या ते आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावा झाल्या. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम इनॅट नंबर 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश गरजनं पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आपल्या नावावरती षटक क्रमांक 5 घेऊन. ओ चांगला फटका. इथे आणखीन एक विकेट टिपला गेलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये ओम आला तसा आता मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. आणखीन एक विकेट. तिसरा धक्का लागतो या टीमला. यश विजय. आपल्याला क्रिस डगरे खाली पाहायला मिळतो. काय स्टान्स पाहायला मिळाला. प्रतीक ठाकूर संघाचा आपल्याला जो टीम ऑनर आहे ना त्यांचा सुपुत्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यानंच पकडलाय. अप्रतिम जेल. कौतुक करावं तितकंच कमी. शरीराला झुकवलं थोडं आणि कॅच पकडलाय. ओ स्टेप आउट करत असताना फटका सजवायचा होता. लेंथ मोडायची होती या बॉलची पण आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 10 फलका धावा झाल्या त्या 45. 3 बाद 45 धावा झाल्यात ऑन स्कोर बोर्ड. पीटीसी लाईव्ह टेक्निकल .com वरती तुम्ही एन्जॉय करता. केगाव प्रीमियर लीग पाहायला मिळेल. ओ आणखीन एक प्रयत्न केले होते. प्रयत्न अपूर्व राहिलेत पण कमालचे प्रयत्न राहिले होते. कमालची डायव मारली होती. जर झेल पकडला असताना तर सर्वांच्या आठवणीमधील झेल राहिला असता पण 40+ आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. नक्कीच काय झेप घेतली होती. 10 फलका धावा झाल्या त्या अद्यापी 46 धावा 46 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट पडाल्यात. ओ इथं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. निलेश ठाकूर का कमालचा परफॉर्मन्स दिला केगाव प्रीमियर लीग मध्ये. आपण पाहताय कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. एका बाजूला परेश पाटील त्यांचे विपक्ष फाईट करणारी टीम प्रतीक ठाकूर उरण तालुक्यातील दिग्गज नाव ज्याच्याकडे पाहिला जातोय. कालच्या सत्रामध्ये सोनारीच्या खेळांगणवरती ऍज अ बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. प्रतीक ठाकूर वीर मराठे जोय पेन टीम मध्ये होता. प्रतीक ठाकूर काय सिंहाचा वाटा उचलला होता प्रतीक ठाकूरना आणि ती टीम चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाली होती. आपल्याला पाहायला मिळतोय कमालची स्पर्धा एन्जॉय करता. बॅटिंग वरती आपल्याला दर्शन नावाचा बॅटर पाहायला मिळतो. लेफ्ट हँड काहीतरी प्रतीक ठाकूरनं कानमंत्र दिलाय गोलंदाजाला की या बॉल वरती कसं टाकायचा बॉल हा सांगितलाय त्या गोलंदाजाला. सिद्धेश करत नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओ इथे प्रचंड वेग पाहायला मिळालाय. लेग स्टंपरचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धावा जोडल्या जातील ऑन स्कोर बोर्ड वरती. 48 धावा झाल्यात. कमालचा स्कोर उभारलाय. पहिल्याच मॅच मध्ये तगडा संवाद राहील. मॅच पाहण्यासाठी सुद्धा मजा येईल. हो चांगला फटका पाहायला मिळतो. इथे पावे किती धावा येतील. गरंगरज बॉल पोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे.
उचलेल फेकेल तत्परवी या बॉल वरती मिळाल्या गेल्या त्या अर्थात 2 धावांना 50 धावा पूर्ण झाल्या. जोरदार टाळ्या होत्या. 50 टीमची कंप्लीट झाली. 5 षटकांचा खेळ संपला. 30 बॉलचा खेळ संपलाय. येणाऱ्या 6 बॉल असतील. कुठला गोलंदाज वापरला जाईल. कमालची स्पर्धा केगाव प्रीमियर लीग हक्काची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं तितकंच कमी. लाईव्ह टेक्निकल आपल्या सौम्य जोडले गेले. तदनंतर गुन्हे लेखक PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.com वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपल्या गावाची स्पर्धा चालू आहे. त्या युट्यूब वरती जा आणि PTC टाका आणि आपल्याला केगाव प्रीमियर लीगचा अनुभव घ्या आणि आनंद लुटा. घर बसले सुद्धा तुम्ही मॅच पाहू शकता. काय कमालची स्पर्धा पाहायला मिळतो. केगाव प्रीमियर लीग आता शेवटचा षटक घेऊन आलाय. स्लॉग ओव्हर आणि डेट ओव्हर हाणामारी षटक प्रतीक ठाकूर. हो पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट येताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 50 धावा कंप्लीट झाल्या टीमच्या. कारण समोर तितकाच मोठा आपल्याला आव्हान पाहायला मिळेल. प्रतीक ठाकूर असं आव्हान समोर आहे. 60-65 धावा करावं लागतील या मॅच मध्ये. इथे आपल्याला पाहायला मिळते चालाकी चपराट आपल्या प्रतीक ठाकूरची पाहायला मिळते. आणि धाडसी अनुभव असेल. कित्येक वर्ष आपल्या टीम साठी लढलाय. ओ यू मिस हाय वेल डेफिनेटली फर्निचर उद्ध्वस्त बँग ऑन अ टार्गेट. 5वा धक्का लागतोय या टीमला. आणखीन एक गारदगार विकेट. यश दिजय ठोक. थँक्यू सो मच डीजे सुमधुर संगीत ऐकलात. नेट नंबर 7 वरती बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. हॅलो चेक आपल्या हॅलो योगेश योगेश गावंडला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव भेटतो. एक धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली आहे ती किती रुपये आल्या? 51 धावा. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय की प्रतीक ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि अतिशय सुरेख असा झेल. आणि योगेश गावंड सुद्धा मला वाटते बाद झालेला आहे. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय की पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहेत त्रिमूर्ती विनर्स. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉक्स बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. लगेचच आपला नाणेफेकी केली जाईल. प्रत्येक संघाला सूचना असेल की एक इनिंग झाल्यानंतर लगेचच नाणेफेकी झाली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे की युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहेत. तर संदेश ठाकूर असतील एकीकडे कर्णधार तर दुसरीकडे असेल विवेक ठाकूर आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. चला शेवटचं षटक हा षटक संपल्यावर लगेचच नाणेफेकी केली जाईल. तर आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक ठाकूर. याच प्रतीक ठाकूरने गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये केगाव प्रीमियर लीग पर्व 4चा चॅम्पियन असा चषक जिंकला होता. तर याच प्रतीक ठाकूरलाच गेल्या वर्षी उत्कृष्ट फलंदाजाचा देखील पारितोषिक भेटला होता. तोच प्रतीक ठाकूरला आपण पाहतोय शेवटचा षटक टाकण्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या आहे 51. शेवटचा चेंडू. या चेंडूवर मोठा फटका येणार का? गेला चौका आणि मला वाटते सीमा पार चौकार. डीजे
हॅलो हॅलो. तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकीकडे असेल विवेक ठाकूर तर दुसरीकडे असेल संदेश ठाकूर. दोन्ही ठाकूर बंधू पाहतोय की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला तर मी मिळेल. नाणेफेकीसाठी- एका बाजूला विवेक ठाकूर त्यांचे विपक्ष संदेश ठाकूर. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करेन टॉस का बॉस करूया, उडूया छापा काटा, होईल तुमचा गेम ऑन होताना पाहायला मिळेल. आज हक्काची स्पर्धा पाहायला मिळतोय केगाव प्रीमियर लीग 2026 चा थरार पाहताय. त्यामधील दुसरी मॅच. एका बाजूला विवेक ठाकूर त्यांचे विपक्ष संदेश ठाकूर. ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट एकाच टीम मध्ये दोघे खेळतात आपल्याला पाहायला मिळतं. आज विरोधक पडले दोन्ही टीम. मजा येईल ही हॅलो. बॅटल पाहायला. सर एक मिनिट. तर आम्ही नाणेफेकीसाठी विनंती करतोय की द्वारकामाई पदयात्रा मंडळ केगावचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकी करायचे आहेत. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. टेल कॉल केलाय आपल्याला पाहायला मिळतो. हेड पडलाय. प्रथमतः टॉस जिंकलाय विवेक ठाकूर. प्रथमतः निर्णय का असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग स्वीकारली. कितपर्यंत धावा कुटण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? जास्तीत जास्त 50+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एकंदरीत विकेट बद्दल, ग्राउंड बद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलणार? केगावकरांची अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजन बोललात तर हे सिनियर लोकही आमचे खूप चांगला केलेला आहे आणि तरी गावकऱ्यांचा प्रत्येकांचा सपोर्ट आहे म्हणतो. हा ग्राउंड पण भेटलेला आहे आणि तो खूप चांगला आहे. नक्कीच ऑल द बेस्ट असेल विवेक दादा तुला पुढच्या मॅच साठी. त्यानंतर प्रथमतः आपल्या वाटेला क्षेत्ररक्षक आलाय. आपण कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? कमीत कमी रन्समध्ये आम्ही त्यांना रोखायचा प्रयत्न करू. 100% देऊ आणि कमीत कमी रन्समध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न. हो नक्कीच तुलाही सुद्धा प्रश्न असेल एकंदरीत या खेळपट्टीबद्दल. त्यानंतर स्पर्धा आपल्याला केगाव अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळतो. केगाव प्रीमियर लीग आयोजनाबद्दल काय बोलणार? आयोजन दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो. यावर्षी सुद्धा आम्हाला नवीन ग्राउंड भेटलाय आणि नवीन काहीतरी आम्ही केलाय. यूट्यूब लाईव्ह सुद्धा आम्हाला वैभव कडूच्या याच्याने भेटलेला आहे. तर यावर्षी सुद्धा खूप चांगलं झालंय. मुलांनी पण साथ दिलाय आणि सर्व आयोजक आमचे म्हणजे आमचे सिनियर प्लेयरच आम्ही सगळं करतो. खूप चांगलं झालंय. सर्वांची मदत आहे आणि अशीच मदत करत राहा. हीच चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोबत तुला ऑल द बेस्ट असतील मॅच साठी. चलूया कॉम्बॉक्स मध्ये बोलूया जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला प्रतीक ठाकूर असेल त्यांचे विपक्ष फाईट करणारे परेश पाटील. युद्ध चांगलाच रंगेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर आपण पाहतोय की पहिलं क्षेत्र संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती 55 आणि 56 धावेंचं आव्हान असेल. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय की मानकेश्वर स्ट्रायकर्स गेल्या वर्षी हा संघ चॅम्पियन ठरला होता. त्याच संघापुढे आता मला वाटते आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना ओव्हियन युवे स्ट्रायकर्स संघाने 55 धावा काढल्या आहेत आणि 56 धावेंचा आव्हान ठेवलेला आहे. तो आव्हान कसा पूर्ण पार करणार की रोखण्याचा प्रयत्न करणार परेश पाटीलचा संघ याकडे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये. आणि काही दुसरीकडे हर्षद ठाकूर. हॅलो. त्याला आवाज चांगला आहे. तर पहिलं 6 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 55. 56 धावांचा लक्ष पाहतोय आणि आपण सलामीला पाहतोय. एकीकडे असेल प्रतीक ठाकूर तर दुसरीकडे असेल सिद्धेश घरत. एक बलाढ्य अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. हॅलो. हा बोल. हो सांगितलं. सलामीला आपण पाहतो मैदानामध्ये मानकेश्वर स्ट्रायकर्स संघाची सलामीची जोडी प्रतीक ठाकूर आणि सिद्धेश घरत. एक जबरदस्त अशी जोडी पाहतोय मानकेश्वर संघाची. तर गोलंदाज पाहतोय आयकॉन खेळाडू ज्याची आयकॉन लिस्ट मधनं निवड झाली होती असा योगेश पाटील. खरंच फलंदाजी करताना अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली. पण त्याच गोलंदाजावर विश्वास ठेवून गोलंदाजी सुद्धा पहिला षटक दिलेला आहे. कधी पण देऊ शकतो. मी काय बोलतोय ओपनिंग 40+ किंवा बॉलर 40+ ना.
पहिला चेंडू टाकला. त्यानंतर आपण पाहतोय की व्यासपीठावर आशिष तांबोळी माजी सरपंच यांचं देखील स्वागत झालेलं आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेसाठी तब्बल 5,000ची देणगी सुद्धा त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. पहिला चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवर एक धावेने खातं खोललं आणि संघाला देखील नेऊन ठेवलं एक या धावसंख्येवर. 2 धावसंख्येवर वाटते सिद्धेश गरज स्ट्राईकवर होता. पहिला चेंडू चांगला टाकला होता पण थोडासा क्षेत्ररक्षण खराब होतोय. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. चेंडू काय समजत नाही फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव गेलेला चेंडू यष्टीरक्षक रुपेश यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू आपण पाहतोय. दुसरा चेंडू देखील निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज योगेश. चांगला फटका मारलाय. सीमापार जाणार का चेंडू पण चेंडू अडतोय आणि 2 धावा भेटतात. पुन्हा एकदा 2 धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. बिनबा 4 धावा. चांगली सुरुवात म्हणायला लागेल. 11च्या सरासरीने 9च्या सरासरीने आपल्याला वाटचाल करायची आहे. 6 षटकांचा सामना जर विचार केला तर 9 ते 9:15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे मानकेश्वर स्ट्रायकर्स संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू अडवण्याचं काम कर्णधार परेश पाटील करतोय. एक धाव भेटतोय. एक धावेने स्वतःची धावसंख्या झालेली 5 आणि संघाला देखील नेऊन ठेवलेले 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू प्रतीक ठाकूरच्या वाटेला आलाय. पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा पहिला षटक. पहिल्या षटकाच्या एक चेंडू बाकी असेल आणि प्रथम स्ट्राईकवर पाहतोय आपण कर्णधार प्रतीक ठाकूर यांना. जी काय जिम्मेदारी आहे ती मानकेश्वर स्ट्रायकरची याच जोडीवर असेल की हे महत्वाचे खेळाडू आहेत प्रतीक ठाकूर आणि सिद्धेश घरत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू बाहेर असतील. फुलटॉस चेंडू. तेवढा चांगला फटका मारलाय. किती धावा भेटतात बघूया. आणि चेंडू सीमा पार 4 धावा. तर मला वाटते दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे. तर प्रतीक ठाकूर यांनी हा बिमरचा मला वाटते रिव्ह्यू घेतलेला आहे. शेवटचा चेंडूवर मला वाटते रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आमच्या इथे आहेत थर्ड अंपर सुद्धा आहेत आमचे आतिश ठाकूर थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आहेत. तर जे काही डिसिजन असेल ते योग्यच भेटेल. तर आपण व्यासपीठावर पाहतोय मानकेश्वर ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ चिंतामण पाटील. तर क्रांतिक जैनचे सपोर्टर आणि ओनर सुद्धा आहेत. त्यांचा संघ काल क्वालिफाय झालेला आहे. तर आज देखील आवर्जून उपस्थित राहिलेले ते 4 दिवस इथे यांची उपस्थिती असते. काही क्रिकेटचे हौशी खेळाडू आहेत. हौशी ग्रामस्थ आहेत. अनेक वर्ष देखील त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. थोडा डेंजर डिसिजन आहे चालू आहे. लगेचच आपल्या समोर येणार आहेत. आपण नाही रे जाम त्यांची बॅटिंग आली.
तर पंच फेअर डिलिव्हरी आहे. तर शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9 धावा. म्हणजे चांगली सरासरी म्हणायला लागेल. ज्या सरासरीने आपल्याला वाटचाल करायची आहे त्या सरासरी पूर्ण राखण्यामध्ये यश आलेलं आहे ते मानकेश्वर स्ट्रायकर्स संघाचे खेळाडू प्रतीक ठाकूर आणि सिद्धेश घरत या खेळाडूंना. तर दुसरा षटक घेऊन पाहतो आपण की पॉवर प्लेचा दुसरा षटक. या षटकामध्ये निश्चितच कर्णधार स्वतः गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आणि एक मुख्य गोलंदाज असेल या संघाचा. 3 खेळाडू बाहेर असतील. पहिल्या चेंडू ऑपरेशनच्या चांगला फटका मारलाय. झेल उडलाय. झेलच्या खाली स्वतः गौरव येतोय आणि झेल पकडतोय आणि पहिला हादरा बसलेला आहे तो मानकेश्वर स्ट्रायकर्स संघाला साहिल यांच्या स्वरूपामध्ये डीजे. साहिल घरत आणि सिद्धेश घरत ही बंधूंची जोडी. एक बंधू आऊट झाल्यावर साहिलला पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. चांगली गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग पाहायला भेटतोय दोनच्या फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक घेतोय प्रतीक ठाकूर यांनी मला वाटते शेवटचा चेंडू फेटला खेळाला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार मारला, स्वतःचा खाता खोलला आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या. तोच प्रतीक ठाकूर मला वाटते दुसऱ्या षटकामध्ये प्रथम स्ट्राईक घेताना पाहतोय आपण. गोलंदाज परेश एक कॅप्टन टू कॅप्टन आपल्याला आता हा आपल्याला खेळ पाहायला भेटेल. एकीकडे फलंदाजी करताना कर्णधार पाहतोय तर गोलंदाजी करताना देखील कर्णधार पाहतोय. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघाचा कर्णधार तर आणि मला वाटते 6 षटकार. खरंच योगेश यांनी ही केलेली चुकी मला वाटते तुम्ही मॅच टाकलीस की काय. कोण होता समोर फलंदाज प्रतीक ठाकूर ज्याच्यावर पूर्ण मानकेश्वर संघाची जबाबदारी आहे. हा प्रतीक ठाकूरला जर झेल पकडून बाद करण्यामध्ये तुम्हाला सफलता आली असती ना तर तुम्ही 70% सामना खिच्यामध्ये घालू शकला असतात. झेल सुटला आणि परत 6 धावा गेल्या. म्हणजे कुठेतरी मानकेश्वर स्ट्रायकर संघाचं पारडं वजन होताना पाहतोय आपण. प्रतीक ठाकूर सारख्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे एक खरंच मोठी चुकी केलेली आहे ती ओवी आणि युवी स्ट्रायकर संघाने. थोडासा चेंडू खाली राहतोय. चेंडू काय समजत नाही. चेंडू निर्धाव जातोय पण काय कोणत्याही प्रकारची मोठी रिस्क घेताना दिसत नाही. प्रतीक ठाकूर खरंच एक चांगला खेळाडू आहे. गेल्या वर्षी याच खेळाडूला
उत्कृष्ट फलंदाजाचा देखील पारितोषिक भेटला होता. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सांगतात की हा अवांतर चेंडू आणि एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव येतोय, म्हणजे असे टोटल 2 धावा येणार आहेत. एक 56 धावेचा लक्ष असताना मला वाटते धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा झालेल्या आहेत. षटक चालू आहे दुसरं, म्हणजे जी सरासरी पाहिजे 9ची ती सरासरी दुसऱ्या षटकामध्ये देखील पूर्ण केलेली आहे, पण उर्वरित चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पुन्हा एकदा झेल उडलाय, हा झेलचा भेटणार का? आणि बघा हा देखील झेल सोडलेला आहे. हे चाललाय तरी काय या ओव्ही आणि युव्ही स्ट्रायकर संघाचा. ओमने हा टाकला सोप्पा झेल, दुसरा झेल सोडलेला आहे फलंदाज प्रतीक ठाकूर यांचा. गोलंदाज करेल तरी काय काय मला वाटते क्षेत्ररक्षण चाललाय, खराब क्षेत्ररक्षण. खरंच काल पण आपण असं पाहिलात की आरामको रियान 74 संघाचा देखील असाच क्षेत्ररक्षण झाला होता आणि त्या संघाला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. काही 70 धावा मारल्या होत्या. समोरचा संघ होता हार्दिक स्पोर्ट आणि या संघाने तो 70 धावा चेस केल्या होत्या. असे 4 ते 5 झेल सोडले होते हार्दिक स्पोर्ट संघाचे आणि त्या संघाला मग स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. तसेच सेम टू सेम इथं सामना आपण पाहतोय. ओव्ही आणि युव्ही स्ट्रायकर्सचे खेळाडू झेल सोडताना पाहतोय आणि मला वाटते चांगला फटका मारलाय निश्चितच. चला 3 षटक संपल्यावर पाणी घेऊन जायचं आहे. आता 2 षटक संपलेले आहेत. 12वा खेळाडू आपण रेडी राहायचा आहे. तिसरा षटक संपल्यावर कंपल्सरी पाणी घेऊन जायचं आहे. 2 ते 3 मिनिटांचा अवधी असेल ड्रिंक ब्रेक साठी. पंच आपण पाहतोय की प्रणय भोईर एक क्वालिफाईड पंच, त्यांच्या समवेत पाहतोय की हर्षद ठाकूर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खरंच एक केगाव प्रीमियर लीगचे सर्व सदस्य आहेत, सल्लागार आहेत. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. मंगेश म्हात्रे यांचं जास्त कौतुक मंगेश म्हात्रे यांचं जास्त कौतुक करावे लागेल की या स्पर्धेसाठी त्यांची खूप मेहनत असतोय. यावर्षी देखील तेच मंगेश म्हात्रे यांच्या मेहनतीवर आणि त्यांच्या समवेत पाहतोय तर आपण संदेश ठाकूर असेल, हर्षद ठाकूर असतील, रुपेश ठाकूर असतील, असे बरेच सर्व आपले खेळाडू आहेत. कुंजन असतील, प्रमोद पाटील असतील. एक चांगली कमिटी आहे आणि चांगला असं आयोजन पाहतोय. केगाव प्रीमियर लीग पर्व 5वं षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. एक गडी बाद 25 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25 आणि गोलंदाज पाहतोय की एक जितेंद्र 25 धावा पाहिजे, 31 पाहिजे. 56 धावांचा लक्ष आहे. 24 चेंडू 31 धावा आणि गोलंदाज पाहतोय जितेंद्र गावंड एक फिरकी जादूवर आणि जितेंद्र गावंड यांच्या पहिल्या चेंडूवर मला वाटते षटकार मारून सुरुवात केलेली आहे प्रतीक ठाकूर यांनी. डीजे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. दुसरा चेंडू मला वाटते निर्धाव टाकताना पाहतोय जितेंद्र गावंड. त्यांचेच बंधू आपण पाहतोय व्यासपीठावर. विजेंद्र गावंड देखील एक जबरदस्त खेळाडू होते. पहिली मला वाटते केगावची मॅच असली तर खास विजेंद्र गावंड यांची आपण फलंदाजी. आणि पुन्हा एकदा चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलेला आहे समोर. 6 धावा. डीजे
हे जरा मराठी गाणी लाव या काय मुझे डीजे जरा मस्त चांगली चांगली शिवाजी महाराजांची गाणी लाव. हे शिवाजी महाराज काय डीजे वाल्याचं नाव काय? सतीश ना? डीजे आयुष पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चेंडू बॅटीला लागतोय आणि एक धाव भेटतोय प्रतीकच्या खात्यावर आणि संघाला नेऊन ठेवलाय ते एक गडी बाद. 38 धावा म्हणजे अजून विजयासाठी 18 धावेंची आवश्यकता असेल. सामना एकतर्फी होणार की काय, की एकतर्फी सामना होण्याचं कारण आहे क्षेत्ररक्षक योगेश पाटील आणि ओम यांनी टाकलेले झेल आहेत ना, हे सामन्याचं एकतर्फी होण्याचं खरं कारण आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण जितेंद्र गावण यांना विकेट काढण्यामध्ये यश येतो का. पण प्रतीक ठाकूर कोणत्याही प्रकारची रिस्क घेताना दिसत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आउटफील्ड खराब असताना देखील क्षेत्ररक्षण अशा प्रकारे करतोय हा खेळाडू. खरंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. एक धाव भेटतो. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 39. एक गडी बाद 39 धावा. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले काही चेंडूंचा खेळ संपला असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ संपल्यानंतर लगेच 12व्या खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि पंच सांगतात की हा षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. चला ड्रिंक ब्रेक झालेला आहे. पाणी घेऊन जायचा 2 ते 3 मिनिटाचा अवधी असेल. बदलले सेल भरपूर लागतात कॉलेजला. तर तर एक आपण पाहतोय की नको करूया आता ड्रिंक बेग आहे तर पटकन. ट्रॉफी एक सन्मान चिन्ह. शॉल कुठे ठेवलेस? शॉल पण होते कुठले फ्लॅग गेले? खाली बिली बघ. खाली असेल बघ तिथं पिशवीमध्ये. कुठे आहे पिशवी? बघ जरा आदित्य कुठे दिसतं? तिथं तिकडे ठेवले समोर हे समोर ठेवलं बघ एक खालचा अंतर. रात्रीच ठेवलंय बाहेरच होतं. पंचांना देखील पाणी द्यायचं आहे. या भर उन्हामध्ये देखील पंचगिरी करतात म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. आपण पाहतोय की प्रणय भोईर आणि हर्षद ठाकूर पंचांच्या भूमिकेमध्ये 6+6 म्हणजे 12 षटक उभे राहून पंचांची कामगिरी करतात. खरंच त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजून त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. पंचांची कामगिरी म्हटलं तर एक मोठी जबाबदारी असतो आणि ती जबाबदारी पार पडताना आपण पाहतोय हर्षद ठाकूर आणि गणेश भोईर यांना. तर 3 षटकाच्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 40. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. आणि यॉर्कर चेंडू फलंदाज मला वाटते बाद होताना पाहतोय. काय गोलंदाज परेश पाटील यांनी कमबॅक करताना पाहतोय. डीजे खरंच चांगली अशी गाणी लावली तर खेळाडूंना देखील मजा वाटतोय गाणी ऐकायला. का आता सध्या पालख्यांचा सीझन आहे त्याच्यामुळे देवांची गाणी जास्त लावली जातात. बघतोय आपण 2 दिवसाला 2 उत्सव मोठे साजरे झाले की एकवीर आईची आपण पालखी पाहिली तर त्यानंतर कालच्या दिवसाला रामनवमी पाहिलीत आणि आजच्या दिवसाला पाहतो की आपण केगाव प्रीमियर लीगचा दुसरा दिवस म्हणजे ही देखील एक आपल्या केगावसाठी मोठी यात्रा भरतोय. एक उत्सवच असतोय. आज आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये चांगली गर्दी आहे पण उद्या निश्चितच तुम्हाला मंगलमूर्ती संघ खेळताना पाहायला भेटेल. म्हणजे असं वाटेल की जेजुरीला आले की काय का त्यांच्या टी शर्टचा कलर देखील येलो आहे. तर उद्या निश्चितच आज जो लेगचा ऑफ साईडचा जो
पट्टा आहे ना तो उद्या निश्चितच भरलेला दिसेल तुम्हाला, की उद्या एक बलाढ्य असे संघ खेळताना पाहायला भेटतील आपल्याला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज पाहतोय अजिंक्य, उजव्या हाताचा फलंदाज. स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा चांगला कमबॅक. जिथे 18 चेंडू मध्ये 16 धावेंची आवश्यकता होती तिथे 16 चेंडू आणि 16 धावेंची गरज आहे आता. म्हणजे कुठेतरी कमबॅक करताना पाहतोय आपण परेशला. अजून 2 ते 3 चेंडू निर्धाव आले ना तर पुन्हा एकदा सामना रंगत होईल, की प्रतीक ठाकूर हे बाद झालेले आहेत. एकच धाव जातोय. योगेश गावंड चेंडू उतरतोय. 40+ 2 खेळाडू आपण पाहतोय. योगेश गावंड असेल, एक जितेंद्र गावंड असेल आणि एक नरेश असतील. म्हणजे या संघामध्ये 3 खेळाडू आहेत 40+. चांगला चेंडू, अतिशय सुरेख असा क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कोणत्याही प्रकारची रिस्क घेताना पाहत नाही. चांगली फलंदाजी. त्यांना माहिती आहे फलंदाजांना की प्रतीक ठाकूरने सामना हा थोडासा सोपा करून दिलाय, पण राहिलेलं काम आपल्याला देखील करायचं आहे. कुठेतरी ज्या चुका झाल्या होत्या क्षेत्ररक्षकांना त्या क्षेत्ररक्षकात चुका सुधारवताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा झेल भेटणार का? हा तिसरा जीवदान भेटणार, पण चांगल्या प्रकारे एक झेल पकडतोय क्षेत्ररक्षक. आवश्यकता. आतापर्यंत 4 मला वाटते षटक संपलेले आहेत आणि 2 षटक बाकी असतील. 12 चेंडू विजयासाठी 14 धावा. आता मला वाटते रुपेश ठाकूर कुठेतरी अटीतटीचा डिसिजन असेल की सलामीला मला वाटते फलंदाजी चालू असताना परेश पाटील यांच्या संघाने सलामीला प्लेन जोडी पाठवली होती, तर आता कुठेतरी झालेल्या 2 उर्वरित षटकांमध्ये एक 40+ संघाला तुम्हाला गोलंदाजी द्यावी लागेल. हे लक्षात ठेवायचं आहे. झाली टाकली का? जितेंद्र गावंड. ओके, जितेंद्र गावंडनी टाकलेली आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही. राहिलेले आता गोलंदाज असतील योगेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. 12 चेंडू विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. कमबॅक करताना पाहतो 18 चेंडू मध्ये 16 धावेंची आवश्यकता असताना परेशांनी फक्त 2च धावा दिल्या आणि महत्वाचा फलंदाज प्रतीक ठाकूर यांना बाद केलाय. तर राहिलेले उर्वरित 12 चेंडू विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. फलंदाज पाहतोय एक षटकाराच्या सहाय्याने खेळणारा फलंदाज साहिल. सुरेख क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू, तेवढी चांगली फलंदाजी, चांगली रनिंग पाहायला भेटतोय दोन्ही खेळाडूंमध्ये. एकीकडे असं रोहन मोरेच्या जर विचार केला तर खरंच 2 वर्षामध्ये हा थोडा खेळाडू अतिशय फॉर्म मध्ये आलेला खेळाडू आहे. रोहन मोरे चांगली खेळी करतोय दांडा गावासाठी, पण आज त्याला खेळावं लागेल मानकेश्वर स्ट्रायकर संघाकडून. सनी तुम्हाला कनेक्शनला बघ ना दुसरी लाईट. अरे पीसी जाते सारखा बोल्ड आहे. आणि बघा फलंदाज बाद, कोणत्याही प्रकारचा चेंडू समजत नाही. आता सामन्याला मजा आहे. डीजे होऊ दे चांगला गाणं. गोलंदाज
तर पारितोषिक यांचा मला वाटते आता सुरुवात झालेली आहे. जसा फलंदाज क्रिश मैदानामध्ये आला ना तसा पारितोषिक लागण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. क्रिशने षटकार मारला तर अजय ठाकूर पप्या यांच्याकडनं मला वाटते 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे एक ओनरचा खेळाडू आपण खेळताना पाहतोय. क्रिश सामन्याकडे बोलूया, सामना तेवढाच महत्वाचा आहे. फुलटॉस चेंडू मात्र रनआउटची संधी, पण काय मारताना मला वाटते दिसणार नाही का त्यांना माहिती क्रिश खेळाडू आहे. क्रिश काही जास्त मोठे फटके मारणार नाही म्हणून अजय ठाकूर यांनी षटकारासाठी 500 रुपये लावले क्रिशसाठी. क्रिशला चांगली सुवर्ण संधी. तब्येत जर पाहिली, शरीरयष्टी जर पाहिली क्रिशची ना तर आर पार षटकार मारण्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये. 8 चेंडू 11 धावा. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे? काय 18 चेंडू मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता होती. फक्त एकच गडी बाद झाला होता. त्यानंतर परेश यांनी केलेला कमबॅक, योगेश यांनी केलेला कमबॅक सामन्याचं पारडं वजन करून ठेवलंय. फुलटॉस चेंडू आणि क्रिश यांना मला वाटते रनआउट केलेला आहे. काय नाही केला. चांगला फुलटॉस चेंडू होता. चांगली हाईट सुद्धा या खेळाडूची. षटकार यायला पाहिजे होता जर विचार केला तर. तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक जिंकण्याची संधी होती पण गडी बाद होतोय. मानकेश्वर स्ट्रायकर्सची आता अवस्था थोडी खराब केलेली आहे. विजयासाठी 7 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता असेल. बरोबर ना, 7-11 ना. थ्रो कोणी केला हा आता बघू. हा थ्रो दर्शन. पंच काय बोलतात? पंचांचा थर्ड अंपरचा इशारा आलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा कॉल आहे रिव्ह्यूचा. कुठेतरी जर पंचांना वाटला बाबा डाऊट चेंडू आहे तर पंच तुम्ही घेऊ शकता कधीही, कर सर्व संघ आपलेच आहेत. आणि खरंच जो पंचांनी जर डिसिजन घेतला होता तो एक धाव मला वाटते रनिंग करताना भेटलेली आहे. दुसरे धावेला तो रनआउट झाला आणि पंचांनी जो थर्ड अंपर घेतला होता तो 100% खरा झालेला आहे. हा नो बॉल आहे. कमरेच्या भरपूर वरती चेंडू आहे. नो आपण रनआउट आहे. जदा रनआउट झालेला आहे. नो ला रनआउट असतोय. नो चेंडू भेटलेला आहे म्हणजे 1+1 अशा 2 धावा भेटणार आहेत मानकेश्वर स्ट्रायकर्स संघाला आणि एक चेंडू देखील वाढलेला आहे. दर्शनने उडवला. दर्शन पाटील. निश्चितच चेंडू मला वाटते बॉल 2 चेंडू आता. नो बॉल पडला म्हणजे 2 चेंडू. 8 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता होती. आता हा नो टाकला म्हणजे आता 8 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. फ्री हिट असणार आहे. काय गोलंदाजी करत होता योगेश, पण या खराब चेंडूवर तुम्हाला थोडासा कुठेतरी बॅकफुटवर जावं लागलं का. अतिशय सुरेख कमबॅक केला होता परेशानी आणि योगेशानी, पण चेंडू कमरेच्या वर भरपूर होता. तो नो चेंडू जातो आणि क्रिश बाद झालाय. 47 धावा झाल्यात म्हणजे 9 धावा पाहिजेत. पुन्हा एकदा एक धाव येतोय. धाव संख्या झाली ती 48. एक चांगली आता धावा पाय. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. 56 धाव्यांचा लक्ष्य होता. किती तेवढ्यात बरोबर आहे. 2 आले ना त्या नो बॉलच्या. 12 मी बोललेलो म्हणून बोललो. नाही ना तू चुकी झाली इथं. मगाशी नो बॉलच्या 2 आले ना, सांगते ना त्याच्या आधी. ऐक बघ पहिले धाव किती. थांबा 1 मिनिट. 4 षटकामध्ये धावा किती होते बघा. 4 षटकात होते तुझ्या 40 होते. 7 बॉल 8 पाहिजे ना. 8 पाहिजे आता. टोटल 12 बॉलात 14 पाहिजे होत्या. टोटल 12 बॉलात 14 पाहिजे होत्या. 8 मगाशी नो बॉल पाहिजे त्याचे 2 आहेत. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची आवश्यकता होती. 4 षटक संपले तेव्हा. पण आता 5व्या षटकामध्ये किती धावा आल्या ते मला सांगतोय. पहिल्या चेंडूवर बघ. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवर विकेट गेलाय.
तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली, चौथ्या चेंडूवर सिंगल आली, पाचव्या चेंडूवर नो प्लस 1 अशा 2 धावा आल्या. टोटल धावा आलेल्या आहेत 5 आणि 6व्या चेंडूवर आता 1 धाव आलेली आहे. 8 धावा पाहिजे. मी ते बोलताना 12 बोललो होतो पण त्यावेळेला 11 पाहिजे होत्या. टोटल धावा आलेल्या आहेत या चेंडू षटकामध्ये. टोटल 5 चेंडू मध्ये 6 धावा आलेल्या आहेत आणि शेवटचा मला वाटते चेंडू असेल आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. तसेच आपल्याला फर्स्ट एड बॉक्सची सेवा झालेली आहे. संपदा जयेश पाटील यांच्याकडनं दरवर्षी फर्स्ट एड बॉक्सची सेवा आपल्याला करण्यात येतोय. तसेच शेवटच्या दिवशी सुद्धा एनर्जी ड्रिंक हे सुद्धा संपदा जयेश पाटील यांच्याकडनं देण्यात येणार आहेत फायनल डेच्या दिवशी. तर 5 षटक संपलेले आहेत. 5 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झालेली आहे ती 49. म्हणजे 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. खेळाडूंना पाणी घेऊन जायचं पण थोडा स्पीडअप करा. सामना अजून मला वाटते पहिलाच चालू आहे. 1:15 वाजलेला आहे म्हणजे 2.25 तास रुपेश सामन्याला जातात. 11 वाजता सामना सुरू झाला होता. खूप वेळेला 11:15 वाजता काहीतरी सामना चालू झाला होता म्हणजे 1.5 तास सामन्याला जातोय. तर थोडासा स्पीडअप करा. 6 षटक टाकताना कमीत कमी 35 ते 40 मिनिटं 35 मिनिटांमध्ये संपायला पाहिजे 6 षटक. आपले 6 ओव्हरचे इझी होतात, आरामात होतात. काल 12ला चालू झाली, 6:45 उजेड होता. लास्ट दिवशी 10 वाजता बोलत होतं. हा उजेडच झाला पाहिजे. कुठला 16 मेन बक्षीस समारंभ. नाही तर 1 ओव्हर कमी करायला लागेल. काय नाही ना 5 ओव्हरचे ठेवू. 5 ओव्हरचे ठेवू. राहू 6 ओव्हरला म्हणजे सर्वांना खेळा बिलायला राहू दे व्यवस्थित. पहिल्याच चला स्पीडअप करा. शेवटचा षटक गोलंदाज दर्शन. जिंकण्यासाठी 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा. फलंदाज नाव काय सुजल आणि त्यांच्या समोर पाहतोय की 3ऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू अजून देखील खेळताना पाहतोय साहिल यांना. वैयक्तिक 12 धावांवर खेळी करतोय साहिल. तर सुजलला पाहणार आहोत. शेवटचा शस्त्र टाकण्यासाठी गोलंदाज दर्शन. एक जबरदस्त खेळाडू. चांगला चेंडू टाकला होता. रनआउटची संधी आणि मला वाटते फेकी थोडी खराब येतोय. कोणत्याही प्रकारची ओव्हरथ्रोची धाव जात नाही. ज्या खेळाडूला आता स्ट्राईक पाहिजे होती ना त्या खेळाडूला आता स्ट्राईक येताना आपण पाहतोय. फलंदाज साहिल 5 आणि मला वाटते अर्धशतक झालेलं आहे. मानकेश्वर स्ट्रायकर्सच्या 50 धावा लागलेल्या जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. यानंतर आपण पाहणार आहोत प्रवीण ठाकूर यांना खेळताना. चांगला चेंडू यॉर्कर चेंडू टाकला होता. असे चेंडू निर्धाव गेले तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतोय आपण ओव्ही आणि युव्ही स्ट्रायकर संघाला. काय सामना त्यांनी मला वाटते पुन्हा एकदा कमबॅक केलाय. 18 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता होती. प्रतीक ठाकूर बाद झाल्यानंतर संघाची अवस्था खूप खराब करून ठेवलंय. 4 चेंडू आणि विजयासाठी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. चेंडू मला वाटते खाली राहतोय. उचली घेताना दिसत नाही चेंडू वारंवार निर्धाव. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. माराचा एकच षटकार विजयासाठी पण 3 चेंडू आहेत अजून खेळण्यासाठी. चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे आता. पुन्हा एकदा मला वाटते आता सामना पूर्णपणे फिरवलेला आहे तो युव्हीएन.
ओवी अँड युवी स्ट्रायकर्स संघाने काय सामना होता. 18 चेंडू मध्ये 16 धावेची आवश्यकता होती. ड्रिंक ब्रेक झाला. ड्रिंक ब्रेक मध्ये जादू केली परेश पाटील यांनी. चिट्ट्या रेड्डी नागाव बोला बोल. अरे इथं थांब जरा. नाही हे अटकलं नाही जरा कनेक्शन टाकतात ते लोड नाही.